नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण त्यातील एक छोटासा तपशील सगळा खेळच बदलून टाकतो. विषय आहे येशूच्या क्रूसावर चढवण्याच्या शेवटच्या दिवसांची कहाणी. आपल्यापैकी बहुतेकांना ही गोष्ट अशी माहिती आहे की येशू शुक्रवारी मरण पावले आणि रविवारी त्यांचं पुनरुत्थान झालं. पण इथे एक मोठं कोडं आहे. बायबलमध्येच एका ठिकाणी येशू म्हणतात की ते 3 दिवस आणि 3 रात्री कबरेत असतील. आता साधा हिशोब केला तर शुक्रवार दुपार ते रविवार सकाळी या 3 रात्री कशा बसतात हे गणितच जुळत नाही. आज आपल्याकडे काही स्रोत आहेत जे या कोड्याला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपलं ध्येय आहे ही कालगणना समजून घेणं आणि हे पाहणं की एका छोट्याशा गोष्टीमुळे या जगप्रसिद्ध कथेचा अर्थ कसा पूर्णपणे बदलू शकतो. आणि या सगळ्याची किल्ली फक्त एका शब्दात दडली आहे: दिवस. अगदी बरोबर. हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं आणि कॅलेंडर थोडं विसरून 2000 वर्ष मागे जावं लागेल आणि त्या काळात दिवस कसा मोजला जायचा हे समजून घ्यावं लागेल. आज आपण दिवस कधी सुरू करतो? मध्यरात्री 12 वाजता. हो, मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत. बरोबर. पण यहुदी परंपरेनुसार हे पूर्णपणे वेगळं आहे. किती वेगळं? त्यांच्यासाठी दिवस संध्याकाळी सुरू होतो, सूर्यास्ताच्या वेळी, आणि दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्ताला संपतो. म्हणजे एका संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत. अगदी. त्यामुळे जेव्हा आपण शनिवार म्हणतो तो आपल्यासाठी शुक्रवार रात्री 12ला सुरू होतो की नाही? हो. पण त्यांच्यासाठी तो शुक्रवार संध्याकाळी साधारण 6 वाजता सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळी 6ला संपतो. 1 मिनिट थांबा. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता शनिवार सुरू झाला. हो. आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता रविवार. हो. हे थोडं गोंधळात टाकणार आहे. सुरुवातीला वाटू शकतं, पण हीच या संपूर्ण कालगणनेची गुरुकिल्ली आहे. याला उत्पत्तीचा पुस्तकाचा आधार आहे, जिथे म्हटलंय आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली असा पहिला दिवस झाला. अच्छा. त्यामुळे त्यांची प्रत्येक तारीख, प्रत्येक दिवस संध्याकाळपासून सुरू होतो. शब्बात किंवा विश्रांतीचा दिवस जो शनिवार असतो तो सुद्धा शुक्रवार संध्याकाळपासूनच सुरू होतो. बरोबर. वा. म्हणजे शुक्रवारची पार्टी सुरू करायच्या आधीच त्यांचा वीकेंड सुरू व्हायचा. पण गमतीचा भाग सोडला तर ही एक गोष्ट समजल्याने संपूर्ण घटनाक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कारण याचा अर्थ शनिवारची संध्याकाळ ही खरं तर रविवारची सुरुवात असते. अगदी बरोबर. आणि आपल्या श्रोत्यांमधील ही संपूर्ण कालगणना याच एका गृहीतकावर अवलंबून आहे. जर आपण ही सनसेट क्लॉक किंवा सूर्यास्ताची घड्याळ लक्षात ठेवली तरच पुढचे तुकडे जागेवर बसतील. ठीक आहे, चला तर मग ही सनसेट क्लॉक वापरून त्या शेवटचे काही दिवसांची मांडणी पुन्हा करून बघूया. मग आपण शेवटच्या जेवणापासून म्हणजे द लास्ट सपरपासून सुरुवात करूया का? ते नक्की कधी झालं? आपल्या स्रोतानुसार ही घटना पहिल्या हिब्रू महिन्याच्या, ज्याला निसान म्हणतात, 14व्या दिवसाच्या सुरुवातीला घडली. आता आपल्या सनसेट क्लॉकनुसार 14व्या दिवसाची सुरुवात कधी होईल? 13व्या दिवसाच्या संध्याकाळी, म्हणजे ज्याला आपण गुरुवारची संध्याकाळ म्हणू. अरे वा. म्हणजे मी आजपर्यंत जे समजत होते की शेवटचं भोजन गुरुवारी रात्री झालं ते पूर्णपणे चुकीचं नव्हतं. पण तांत्रिकदृष्ट्या तो दिवस शुक्रवार होता. बरोबर. ते जेवण पासोवर किंवा वळण सण म्हणून ओळखलं जातं. आणि माहितीनुसार येशूने हे जेवण आपल्या शिष्यांसोबत पारंपरिक पासोवरच्या जेवणापेक्षा 1 दिवस आधीच घेतलं होतं. त्यामुळे गुरुवार संध्याकाळ ही निसान महिन्याच्या 14व्या दिवसाची म्हणजेच शुक्रवारची सुरुवात होती. इथे तुम्ही 2 सणांचा उल्लेख केलात, एक पासोवर आणि तुम्ही आधी म्हणालात बेखमीर भाकरीचा सण. हे दोन्ही एकच आहेत की वेगवेगळे? यात नेमका काय संबंध आहे? खूप चांगला प्रश्न आहे. पासोवर हा 1 दिवसाचा सण आहे जो त्या जेवणाने सुरू होतो. हा सण इजिप्तमधील गुलामगिरीतून इस्रायली लोकांच्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यानंतर लगेचच 7 दिवसांचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. अच्छा. या दोन्ही सणांच्या वेळा इतक्या जवळ आहेत की अनेकदा त्यांचा उल्लेख एकच सण म्हणून केला जातो. ओके. पासोवर हा त्या मोठ्या सणाची सुरुवात करतो असं म्हणूया. तर येशूला ज्या दिवशी क्रूसावर चढवलं तो दिवस या मोठ्या सणाच्या तयारीचा दिवस होता. तयारीचा दिवस याचा काही विशेष अर्थ आहे का? हो, नक्कीच. हा दिवस खूप महत्त्वाचा होता कारण दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून शब्बात सुरू होणार होता. आणि तो फक्त साधा शब्बात नव्हता, तर सणाचा मोठा शब्बात होता. शब्बातच्या दिवशी कोणतेही काम करण्यास
म्हणजे अगदी अन्न शिजवण्याला ही सक्त मनाई होती. हो. त्यामुळे अन्न शिजवण्यापासून ते इतर सर्व तयारी आदल्या दिवशीच करावी लागत असे. अच्छा. आणि याच कारणामुळे येशूच्या दफनासाठी इतकी घाई का झाली हे स्पष्ट होतं. म्हणजे त्यांना सूर्यास्ताच्या आत म्हणजे शब्बात सुरू होण्याआधी सगळं काही आटोपायचं होतं. अगदी. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. तर गुरुवार संध्याकाळी म्हणजे शुक्रवारच्या सुरुवातीला शेवटचं जेवण झालं. मग पुढे काय झालं? त्यानंतर त्याच रात्री त्यांना अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दुपारी त्यांना क्रूसावर चढवण्यात आलं. आपल्या स्रोतांनुसार येशूचा मृत्यू शुक्रवारी दुपारी साधारण 3 वाजता झाला आणि यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रतिकात्मक संबंध आहे. तो कोणता? ही तीच वेळ होती जेव्हा जेरुसलेमच्या मंदिरात हजारो पासोवरचे कोकरे बळी देण्यासाठी निवडले जात होते. अरे, या स्रोतांनुसार येशूचा मृत्यू आणि पासोवरच्या कोकऱ्याचा बळी एकाच वेळी होणं हा योगायोग नव्हता. तो एक पूर्वनियोजित संदेश होता. अरे वा, हे खरंच खूप खोलवर जाणारं कनेक्शन आहे. म्हणजे मृत्यूची वेळ सुद्धा सिम्बॉलिकली महत्वाची होती. मग त्यांच्या मृत्यूनंतर फक्त 3 तासांनी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता एक नवीन दिवस सुरू झाला. अगदी बरोबर. निसान महिन्याचा 15वा दिवस सुरू झाला. हा दिवस होता शनिवार, शबात आणि बेखिमीर भाकरीच्या सणाचा पहिला दिवस. या संपूर्ण काळात म्हणजे शुक्रवार संध्याकाळी 6 पासून ते शनिवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येशू कबरेत होते. म्हणजे संपूर्ण शब्बातच्या दिवशी ते कबरेत होते. मग आपण आपल्या मूळ कोड्याकडे परत येऊया. 3 दिवस आणि 3 रात्री. आता आपल्याकडे ही नवीन टाइमलाईन आहे, तर हिशोब कसा लागतो? चला मोजून बघूया. स्रोतांच्या तर्काप्रमाणे दिवस आणि रात्र या शब्दाचा अर्थ 24 तासांचा पूर्ण दिवस असा नाही, तर दिवसाचा कोणताही भाग मोजला जातो. अच्छा. याला इन्क्लुसिव्ह रेकनिंग म्हणतात, जिथे सुरुवातीचा आणि शेवटचा दिवस पूर्ण मोजला जातो. हं. तर हिशोब असा आहे, पहिला दिवस शुक्रवार दुपार म्हणजे मृत्यूपासून ते संध्याकाळी 6 पर्यंतचा काळ. ओके. पहिली रात्र झाली शुक्रवारची रात्र. बरोबर. दुसरा दिवस झाला शनिवारचा पूर्ण दिवस, सकाळी 6 ते संध्याकाळी 6. ठीक आहे. दुसरी रात्र झाली शनिवारची रात्र आणि तिसरा दिवस झाला रविवारची सकाळ, ज्यावेळी पुनरुत्थान झालं. 1 मिनिट. यात दिवस तर 3 भरत आहेत. शुक्रवारचा काही भाग, पूर्ण शनिवार आणि रविवारचा काही भाग. हो. पण रात्री तर 2च झाल्या. शुक्रवारची रात्र आणि शनिवारची रात्र. तिसरी रात्र कुठे? हे 3 दिवस आणि 3 रात्रीच्या भविष्यवाणीशी अजूनही पूर्णपणे जुळत नाहीये. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे आणि हाच या शुक्रवारच्या कालगणनेवर घेतला जाणारा सर्वात मोठा आक्षेप आहे. आपल्या स्रोतांनुसार 3 दिवस आणि 3 रात्री हा एक यहुदी वाक्प्रचार किंवा म्हण आहे. म्हण. हो, एक इडियम ज्याचा अर्थ 3 दिवसांमध्ये घडलेली घटना असा होतो. मग तो पूर्ण 72 तासांचा कालावधी असो वा नसो, या विवेचनात प्रतिकात्मक वेळेला म्हणजे पासोवरच्या कोकऱ्याच्या बळीच्या वेळेला अधिक महत्त्व दिलं आहे. म्हणजे अचूक गणितीय वेळेपेक्षा प्रतिकात्मक संबंधांवर जास्त भर आहे. बरोबर. पण हेही सांगणं महत्त्वाचं आहे की याच कारणामुळे काही अभ्यासक आणि इतिहासकार या शुक्रवारच्या सिद्धांताशी सहमत नाहीत. अच्छा. ते एक वेगळा सिद्धांत मांडतात. काहींच्या मते त्या वर्षी 2 शब्बात होते. 2 शब्बात? हे कसं शक्य आहे? त्यांच्या मते एक पासोवरचा विशेष शब्बात होता जो गुरुवारी होता आणि एक नेहमीचा साप्ताहिक शब्बात जो शनिवारी होता. ओके. त्यांच्या मते येशूला बुधवारी क्रूसावर चढवण्यात आलं होतं. बुधवारी? हो, आणि तसं असेल तर हिशोब पूर्णपणे बदलतो. मग आपल्याला मिळतात बुधवारची रात्र पहिली रात्र, गुरुवारचा दिवस आणि रात्र दुसरा दिवस दुसरी रात्र आणि शुक्रवारचा दिवस आणि रात्र तिसरा दिवस तिसरी रात्र. म्हणजे 3 दिवस आणि 3 रात्री पूर्ण होतात. अगदी. त्यानंतर शनिवारी शब्दात पडून रविवारी सकाळी पुनरुत्थान. हा सिद्धांत 3 दिवस आणि 3 रात्री या भविष्यवाणीचे अक्षरशः पालन करतो. वा, म्हणजे हा विषय वाटतो तितका सोपा नाहीये. यातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. नक्कीच. द डीप डाईव्ह म्हणून ही सांगणं महत्त्वाचं आहे की यावर एकमत नाही. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करत आहोत ते या शुक्रवारच्या कालगणनेवर ठाम आहेत. का? कारण त्यात येशूचा मृत्यू आणि पासोवरच्या कोकऱ्याचा बळी यांच्यातील तो जो प्रतिकात्मक संबंध आहे तो अगदी स्पष्टपणे दिसून येतो. ठीक आहे, तर आपण या शुक्रवारच्या कालगणनेनुसार पुढे जाऊया. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता शब्दात संपला आणि आपल्या सनसेट क्लॉकनुसार आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार सुरू झाला. मग काय झालं? तेव्हा आठवड्याचा पहिला दिवस सुरू झाला, ज्याला आपण रविवार म्हणतो.
स्रोतांनुसार याच दिवशी म्हणजे निसान महिन्याच्या 16व्या दिवशी पहाटेच्या वेळी येशूचे पुनरुत्थान झाले. आणि हा दिवसही महत्वाचा होता, कारण तो पहिल्या फळांचा सण होता, जो पुन्हा एकदा एका नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. म्हणजे घटनाक्रम असा आहे, गुरुवारी संध्याकाळी शेवटचे भोजन, जो शुक्रवार म्हणजे 14व्या दिवसाची सुरुवात होती. बरोबर. शुक्रवारी दुपारी 3 वाजता क्रूसावर मृत्यू, पासोवरच्या कोकऱ्याच्या बळीच्या वेळी. हो. शब्बातच्या दिवशी म्हणजे शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार संध्याकाळ कबरेत असणे. हां. आणि रविवारी सकाळी पुनरुत्थान, पहिल्या फळांच्या सणाच्या दिवशी. प्रत्येक घटनेची वेळ आणि दिवस कोणत्या ना कोणत्या प्रतिकात्मक गोष्टीशी जोडलेला आहे. हो. या कागदपत्रांमध्ये हाच क्रम अतिशय काळजीपूर्वक मांडला आहे. हे विवेचन दिवस या विशिष्ट संकल्पनेवर आधारित 3 दिवसांच्या संरचनेत सर्व घटना बसवते आणि प्रत्येक क्षणाला एक खोल धार्मिक अर्थ देते. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? आपण एक अतिशय विशिष्ट आणि संरचित कालगणना पाहिली. सुरुवातीला वाटलं होतं की फक्त दिवस संध्याकाळी सुरू होतो एवढाच मुद्दा आहे. पण जसजसं आपण खोलात गेलो तसतसं लक्षात आलं की हा फक्त वेळेचा हिशोब नाहीये, हा तर प्रतिकांचा आणि अर्थाचा एक संपूर्ण पट आहे. अगदी बरोबर. यावरून हे दिसून येतं की एक दिवस म्हणजे काय यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास एका सुप्रसिद्ध कथेचा संपूर्ण संदर्भच बदलू शकतो. हो. येशूच्या मृत्यूची वेळ आणि पासोवरच्या कोकऱ्याचा बळी यांच्यातील संबंध किंवा पुनरुत्थानाचा दिवस आणि पहिल्या फळांचा सण यांच्यातील संबंध हे या विवेचनातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणून समोर येतात. हे केवळ एक वेळापत्रक नाही, तर एक धर्मशास्त्रीय युक्तिवाद आहे. आणि हे देखील स्पष्ट होतं की या विषयावर एकच अंतिम सत्य नाही. शुक्रवारची कालगणना प्रतिकात्मकदृष्ट्या शक्तिशाली आहे, तर बुधवारची कालगणना भविष्यवाणीच्या शब्दांना अधिक तंतोतंत चिकटून राहते. बरोबर. आणि श्रोत्यांनी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या दोन्ही बाजूंकडे पाहिल्यावरच या विषयाची खरी खोली लक्षात येते. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्की सिद्ध झाली की कधीकधी सर्वात मोठ्या कोड्यांची उत्तरं सर्वात मूलभूत संकल्पनांमध्ये दडलेली असतात. चला तर मग आजची चर्चा एका विचाराने संपूया. या स्त्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की ही संपूर्ण गणना आणि त्यातील प्रतिकात्मक संबंध शनिवार हा शब्बातचा दिवस आहे यावर अवलंबून आहे. यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जर शब्बात आठवड्याच्या वेगळ्या दिवशी मोजला गेला असता किंवा दिवस मोजण्याची पद्धतच वेगळी असती, तर हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातील इतके महत्त्वाचे मानले जाणारे प्रतिकात्मक संबंध कसे बदलले असते? कोणते महत्त्वाचे क्षण जुळले नसते आणि त्यातून कोणते नवीन अर्थ किंवा नवीन कथा समोर आल्या असत्या? विचार करा.